छत्रपति संभाजीनगर में एमआईएम नगर सेवक मतिन पटेल के अवैध निर्माण पर कार्रवाई के बाद मंत्री संजय सिरसाट ने पूर्व सांसद इम्तियाज जलील पर तीखा हमला करते हुए उन्हें अर्बन टेररिस्ट कहा। साथ ही टीसीएस मास्टरमाइंड निदा खान जलील के रिश्तेदार होने का दावा किया। सिरसाट के बयान पर छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बातचीत में इम्तियाज जलील ने तीखा पलटवार करते हुए कहा कि सिरसाट अब आया ऊंट पहाड़ के नीचे, इसे रगड़ लो की रणनीति अपना रहे हैं। जलील ने मंत्री संजय सिरसाट को जुबान संभालकर बात करने की सलाह देते हुए मैं डरने वालों में से नहीं लड़ने वालों में से हूं, ऐसा स्पष्ट बयान साझा किया। वेट्स हॉटेलची पैसे कुठून आणले होते? कशा प्रकारचे सगळे नियम धाब्यावर ठेवून आपल्या मुलाच्या नावावर एक हॉटेल तुम्ही कशा प्रकारे बळकावली होती? दलित समाजाचे, आपण दलित समाजाचे आहे, एससी समाजातले आहे, 364 दिन नाही मी हिंदू आहे, 1 दिवसासाठी मी एससी होणार आहे। मग आपल्या समाजातले गोरगरीब लोकांची वर्ग 2 ची जमीन कशा प्रकारे आपल्या मुलाच्या नावावर बळकावून घेतली होती या माणसाने? शेंद्रामध्ये जे रिझर्व्ड एमआयडीसीचा प्लॉट होता ट्रक टर्मिनससाठी, सगळे नियम धाब्यावर ठेवून आपल्या पदाचा गैरवापर करून कशा प्रकारे ते रिझर्वेशन काढून ते जमीन पुन्हा आपल्या मुलाच्या नावावर करून घेतली होती। हे जे राग होतं ना, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या समोर कोट्यवधींची रुपयांची जमीन जे आहे, आज जिथे काम सुरू आहे, कोट्यवधी रुपयांची जमीन आहे, किती पैशामध्ये घेतली बघा। सगळे पुरावे दिले होते। राग होता त्यांचा, राग आहे त्यांचा माझ्यावर की मी तर या शहराचा हिटलर आहे, पोलीस माझ्या समोर उभे राहती हात जोडून, प्रशासन माझ्या समोर उभे राहतं आणि हे इम्तियाज जलील कोण आहे? म्हणून ते राग जे आहे त्यांना असं वाटतं की अब आया ऊंट पहाड़ के नीचे, अब इसको रगड़ दो करके। सिरसाट साहेब, मी घाबरणारा माणूस नाही आहे, मी लढणारा माणूस आहे आणि तुमच्यामध्ये जितकी ताकद आहे तुम्ही लावा। मी पोलिसांना, प्रशासनाला, तुम्ही काही कोर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस नाही आहे, मला माहित आहे तुम्ही पोलिसांवर दबाव टाकेल, तुमची सरकार आहे, तुमची हुकूमत आहे, पण मी पोलिसांना सहकार्य करेल आणि तुमच्या बोलण्याप्रमाणे आता तुमच्यावर जबाबदारी आहे। तुम्ही जे माझ्यावर जे आरोप केलेले आहे की हे माझी नातेवाईक होती, आता तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे, नाही तर कोर्टामध्ये खेचण्याची ताकद मला पण आहे। मी तुम्हाला पण कोर्टामध्ये खिचू आणि कोर्टामध्ये हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे की कोण माझी नातेवाईक होती। आणि जे तुम्ही आरोप केले ना की एमआईएम कशा प्रकारचं आतंकी संघटन आहे, एमआईएम वर बंदी घाला करके, सिरसाट साहेब तुमचे जे पप्पा दिल्लीमध्ये बसलेले आहे ना, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी हेच आतंकवादी संघटनांचे जे प्रमुख आहे असदुद्दीन अवैसीला जगभरामध्ये त्यांनी पाठवले होते या देशाचा मुद्दा राखण्यासाठी। या देशाचा हित काय आहे, या देशामध्ये आम्ही कशा आहे याचे मुद्दे मांडण्यासाठी तुम्हाला नाही पाठवले होते, माझे असदुद्दीन अवैसीला पाठवले होते, ज्यांच्या बाबतीत तुम्ही हे बोलत आहे की हे अतिरेकी संघटन आहे। तर मोदी साहेबांना विचारा तुम्ही जाऊन की तुम्ही एका अतिरेकी संघटनांचे प्रमुखाला विदेशात पाठवले होते करके। बोलताना थोडासा अकलेचा वापर करा साहेब। मला पण बोलता येतं आहे, मला माहीत आहे खूप ऊन आहे, थोडा स्वतःला आपल्याला आवरा आणि खूप ऊन आहे म्हणून मी आपल्याला सल्ला देतो की लिंबू पाणी घ्या, थोडासा थंड, आणि बोलण्याच्या अगोदर ते लिंबू पाणी घ्या। पण मला माहीत आहे की तुम्हाला लिंबू पाणी चालत नाही आहे, तुम्हाला दररोज रात्री आणि घ्यायचंच असेल तर विदेशी घ्या, देशी घेत असेल म्हणून अशा प्रकारचे जे बडबड जे सुरू आहे ना तुमची, याच्या बाबतीत काहीतरी फक्त मी तुम्हाला हेच सल्ला देऊ शकतो की थोडा स्वतःला आवरा आपण। केवळ विरोधाला विरोध म्हणून ते बोलतात असं म्हणायचं? मग काय आहे, त्यांना असं वाटलं की इम्तियाज जलीलने तर सगळं पुराव्यासहित दिलं होतं, त्याच्यावर का कारवाई झाली नाही आहे? या राज्यामध्ये एकाही मीडिया हाऊसमध्ये हिंमत नाही आहे की मुख्यमंत्र्यांना हे प्रश्न विचारण्याची। आणि तू हे माणूस जे आहे हे इतका दूध का धुला होता, तर त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवायला पाहिजे होतं। मी आज तुमच्या मार्फत त्यांना विनंती करत आहे कि अगर तुम दूध के धुले हुए हैं, तुम बहुत स्वच्छ प्रतिमे के हो, बहुत आदर्शवादी हो उसमें, तो तुमने अब मुख्यमंत्री को पत्र लिखना
और ये कहना कि इम्तियाज जलील ने मेरे ऊपर है तो झूठे गंभीर आरोप लगाए हैं करके उसकी उच्च स्तरीय इन्क्वायरी करो करके उसने मग हे जे माझ्या बाबतीत बोलत आहे ना की इम्तियाज जलीलला जेलला पाठवणार आहे, मी जेलमध्ये जाणार का तुम्ही जेलमध्ये जाणार याचा निर्णय तुमच्या पत्रावर निर्भर असेल. तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे असेल तर आजच्या आज मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवा आणि सांगा की हे जे आरोप ज्यांनी केलेले आहे, डीजीला भेटलो होतो अँटी करप्शनची, सीबीआयचे प्रमुखांना भेटलो होतो, सगळं पुरावे दिले होते, त्यांनीही मान्य केले होते की साहेब याच्यामध्ये काय आहे. पण नियम काय सांगतो माहिती आहे का की तुम्ही जेव्हा हे सिद्ध पुरावे पण दिले तर सरकारकडून परवानगी घ्यावं लागतं त्यांच्यावर अक्षर घेण्यासाठी. चोर चोर मौसेरे भाई, कौन परमिशन देने वाला है. सकाळी नितेश राणे कारवाई झाल्यानंतर असं बोलले. ही जी अतिक्रमणं हटवण्याची कारवाई जी झाली या एमआयएमच्या नगरसेवकावर झाली, मात्र भाजप आहे, शिवसेना आहे, त्यांची देखील अतिक्रमण आहे. आज दुपारी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती करणार आहे की आम्हाला थोडासा टाईम द्या, आम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवण्यासाठी येत आहे. तुमचे महानगरपालिकेचे जे डॉक्युमेंट्स आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट तुम्ही लिहिलेले आहे की या कॉर्पोरेटर या पक्षाच्या कॉर्पोरेटरनी इलिगल कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे केलेलं आहे. मग प्रश्न त्यांना जाऊन आम्ही हे विचारणार आहे की साहेब या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये दोन अलग वेगवेगळे कायदे कानून आहे का, आमच्यासाठी वेगळं आणि त्यांच्यासाठी वेगळं, हे प्रश्न विचारण्यासाठी दुपारी आम्ही जाणार आहे. त्याला जोडून असा प्रतिवाद केला जातोय की नितीन पटेल हे आरोपी आहेत, ते आरोपी नाही पुण्यात. कोण जे इतर नगरसेवक आहेत ज्याचं इलिगल आहे. आपण नोटीस बघितलं का ते महानगरपालिकाने नोटीस जे लावलेली आहे कुठेही उल्लेख नाही आहे. दाखवा तुम्ही वाचलं नसेल, मी वाचलेलं आहे. हेच दुर्दैव आहे ना की तुम्ही याच्यामध्ये वाचलं का की त्यांनी हे सांगितलेले आहे की हे आरोपी आहे म्हणून आम्ही हे त्या घर पाडत आहे. त्यांनी लिहिलेले आहे की इलिगल कन्स्ट्रक्शन आहे, अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन आहे. मग आमच्या अनऑथराइज्ड आहे आणि त्यांच्या अनऑथराइज्ड ऑथराइज्ड होतो कारण सत्ता त्यांची आहे करके असणे.